इथं आमच्या शाळेत परसबाग निर्मितीचं काम चालू आहे. त्यासाठी आम्ही हा कोपरा तयार करत आहोत. त्यासाठी आम्ही इथली जी माती होती, अगदी कडक झालेली ती आम्ही अ, टिकावाने ती खोदून घेतलेली आहे. असे जे ढेकळं वर आलेत, ते सगळे ही मुलं हाताने फोडून ते रान तयार करत आहेत. इथं आमचा पहिला एक पॅच तयार केलेला आहे आम्ही. त्याच्यामध्ये आम्ही मेथी, लसूण आणि कोथिंबीर लावलेली आहे बिया. आता हे नवीन पॅच करण्याचं काम चालू आहे. बघूया. इथं वांगी, मिरची, सिमला मिरची, टोमॅटो हे लावण्याचं चाललं आहे. उद्या मी नर्सरीतून रोपं आणणार आहे. बघूया जेवढे लावले जातात तेवढे. इकडे पावसाळा जास्त असतो ना, खूप जास्त पावसाळा असल्यामुळे इथं पावसाळ्यात काय आम्हाला परसबाग निर्मिती करता आली नाही. आणि केली होती, प्रयत्न केला होता तसा, पण तो एवढा जास्त सक्सेस नाही झाला. तिथं जे बघा जे वेली दिसतात ना, दोडका, घोसावळ्याच्या वेली आम्ही लावल्या होत्या पावसाळ्यामध्ये. ते गेलं आहे वरती. पण एवढं जास्त हे नाही. पण आता या मागच्या 2-4 दिवसांमध्येच आम्ही जी मेथी लावली आहे, मेथीच्या बिया, त्याला कोंब आलेत आणि अंकुरित होऊन ते 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 असे इतके छान वर आलेत ना, बघून इतका आनंद होतो मनाला, की मनात वाटतं आपण अजूनही करू शकतो. तुम्हाला माहिती आहे परसबाग निर्मितीचा किंवा ह्या शेतीकामाचा मला अगोदर काहीच एक्सपिरियन्स नाही. काही म्हणजे काय, मी पाहिले पण जवळून शेती करताना. माझ्या घरी सासरी शेती आहे. पण स्वतः कधी केलेलं नव्हतं. पण आता ते स्वतः करताना अग छोट्या प्रमाणात का असेना, पण त्याचा आनंद जो पीक डोलताना त्या शेतकऱ्याला होत असेल, काय आनंद होत असेल याची मला कल्पना येते. अ, आज 2 दिवस झाला आम्ही पण या शेतात घाम गाळतोय. शेतात म्हणण्यापेक्षा आमच्या परसबागेत. बघा आता कसं रान तयार होतं आहे आमचं, कसं आमची परसबाग तयार होते. तुम्हाला मी दाखवीन त्याचे फोटोसुद्धा. छोटी छोटी नाजूक हिरवीगार पात पाहताना, लसूण पात, कोथिंबीर, मेथी पाहताना आम्हीही हरखून जाऊ. छोटी छोटी चिमुकली माझी मुले सांगत येतील, मॅडम आपल्या परसबागेमध्ये खूप छान मेथी आले, कोथिंबीर आले.